दौंड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये हे अपक्ष उमेदवार आज आपल्याला भेटलेत। यशवंत नारायण पलंगे त्यांचं नाव आहे। अनेक वेळा त्यांनी यापूर्वी निवडणुका लढवल्यात आणि विशेष म्हणजे काही आंदोलनं केलीत असं ते सांगतात। ही निवडणूक त्यांना का लढायची आपण त्यांच्याशी चर्चा करू आणि त्या निमित्तानं आपल्याला त्यांच्या सेवाभावी विषयाची सुद्धा माहिती मिळेल। पलंगे साहेब नमस्कार, तुमचा आवाज लोकशाहीमध्ये सहर्ष स्वागत आहे। नमस्कार। मला सांगा, ही निवडणूक तुम्ही कशासाठी लढताय? ही निवडणूक मी प्रमुख कारणासाठी लढतोय, त्याचं म्हणजे कमी दाबाने पाणी येणार आणि महिलांना त्या खड्ड्यातून जे पाणी काढण्यात वेदना होतात त्या मला वेदना जाणवतात आणि प्रदीर्घ काळापासून मी एकच बघतोय की ज्या झोपडपट्टीला महाराष्ट्र शासनाचे आणि भारत सरकारचे विविध योजना असताना बी त्या योजना कशा पोहोचत नाही किंवा तो निधी कुठं आणि कसा जातो हे मला प्रश्न भेडसावतात। कधी कधी या प्रश्नांवर मी बरेच काही लेख लिहितो, बरेच काही लोकांना देतो, पण त्याला प्रसिद्धी मिळाली नाही। परंतु मी या माध्यमातून नगरसेवक या पदावर पोहोचल्यानंतर मी याला निश्चितच एक तोफ निर्माण करल असा मला एक विश्वास आहे। पलंगेंनी मोठा आत्मविश्वास व्यक्त केला आहे। ते म्हणतात की मी अनेक वेळा इथल्या लोकांच्या वेदनादायक गोष्टी पाहिल्यात, त्यामध्ये विशेषतः खड्ड्यातून मिळणारं पाणी भरण्यासाठी महिलांची असणारी धडपड ही त्यांच्या दृष्टीने फारच वेदनादायक आहे। ते असं म्हणतात सुद्धा, शासन यांना निधी देतं पण त्याचं होतं काय हा प्रश्न मला वेळोवेळी खटकणार आहे। म्हणून मी ज्यावेळेस या नगरपालिकेच्या सभागृहात जाईन त्यावेळेस या गोष्टीवरती आवाज उठवेन आणि यातून खऱ्या अर्थानं त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन। मला एक सांगा साहेब, अजून तुम्हाला या नगरपालिकेच्या ह्याच्यासाठी काय काय गोष्टी करायच्यात आणि काय इच्छा आकांक्षा आहे? यातली प्रमुख गोष्ट म्हणजे जो कचरा संकलन केला जातो, या कचऱ्यातून जे प्लास्टिक आणि बाकीच्या इतर जे साहित्य हे जर वेगवेगळे केलं तर प्लास्टिकपासून वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य बनवता येतील। ते बाकडे असतील किंवा कुंड्या असतील किंवा अजून डस्टबिन असतील। त्यानंतरही काही गोरगरिबांना याचे साहित्य वाटता येईल आणि यातला प्रमुख प्रश्न म्हणजे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी याच्यावर वीज निर्मिती होऊ शकते आणि त्याच्यातून रासायनिक खतही निर्माण होऊ शकते, जेणेकरून आपल्या देशाची चांगली फळं झाडं किंवा उत्पादनं वाढतील, शेतीवरचे उत्पादनं वाढतील, याच्यासाठी उपयोगी पडू शकतं। त्याचं उत्पन्न देशालाही होऊ शकतं आणि नगरपालिकेलाही होऊ शकतं। हा सगळ्यात प्रमुख मुद्दा याच्यासाठी आहे। मी माझ्या त्याच्यात पॉम्पलेटमध्ये सुद्धा याचं हे दिलेलं आहे। मित्रांनो, पलंगे साहेब असं म्हणतात की कचऱ्याचा जो प्रश्न आहे त्याच्यावरती प्रक्रिया झाली पाहिजे, त्यातून योग्य त्या प्रकारची निर्मिती करून ते समाज हिताचं असेल किंवा नैसर्गिक हिताचं असेल ते बनवलं पाहिजे आणि यातून खऱ्या अर्थानं या समाजाला दिलासा देण्याचं काम केलं जाईल। याचा अर्थ असा आहे की तुम्ही या शहराकडे सुधारित आवृत्तीनुसार कामकाज केलं पाहिजे। वेगवेगळ्या स्वरूपाच्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन इथं काम केल्यास इथला कचरा असेल, इथल्या अनेक अडचणी असतील, त्याच्यावर आपण मात करू शकतो। ही अतिशय वैज्ञानिक संकल्पना घेऊन ते या निवडणुकीत सामोरे झाले। मला सांगा पलंगे साहेब, तुम्हाला मतदारांना कोणतं आव्हान करायचं आहे? विशेष आव्हान म्हणजे की तुम्ही तुमचं सदसद विवेकबुद्धी जाग्यावर ठेवून आजपर्यंत तुम्ही जिथं काही गोष्टी तुमच्याकडून घडल्यात त्यापेक्षा आज तुम्ही कसं मतदान केलं पाहिजे, मतदान केंद्रावर जाण्या अगोदर तुम्ही किती प्रिपेअर्ड झाला असाल ते महत्त्वाची बाब आहे। त्याच्यात जर कुणाला BP शुगर काय असेल तर ती औषधं घेतली पाहिजे, तुमची ओळखपत्र खिशात ठेवली पाहिजे आणि तुम्ही तुमची बुद्धीला जे योग्य वाटतं ते करायला पाहिजे। जरी तुम्हाला यथा कदाचित खूप आमिष दिलं जाईल, दिलंही असेल, घेतलंही असेल, त्याच्याशी काय मला देणं घेणं नाही, परंतु तुम्ही तुमची सदसद विवेकबुद्धी आणि जे खरंच कार्यक्षम जे कुणी कॅन्डिडेट असेल त्यांच्या मागं तुम्ही निर्भीडपणे या निवडणुकीला सामोरं जावं। मित्रांनो, ते असे म्हणतात की तुमच्या सद्विवेक बुद्धीचा वापर करून तुम्ही तुमचं बहुमत मत यथोचित व्यक्तीला द्या, तर तुमच्या भविष्याला कलाटणी मिळेल। तुमच्या अनंत अडचणींना सोडवायचं असेल तर तुमच्या मताची
तुमच्या हितचिंतका अशा कारभाऱ्याला गरज आहे. आणि म्हणून ते म्हणतात, आमिष दिले असतील, घेतले असतील किंवा देणार असतील, याला बळी न पडता तुमचं मत लाख मोलाचं आहे. ते फक्त आणि फक्त विकासशील असणाऱ्याच उमेदवाराला द्या, असं नम्रपणाने ते नमूद करतात. मित्रांनो, ही निवडणूक धनदांडग्यांविरुद्धामध्ये काही लोक गोरगरिबांचा प्रतिनिधी म्हणून लढवत आहेत. यामध्ये अनेकांच्या इच्छा आणि आकांक्षा या शहराच्या परिवर्तनाची बाजू मांडण्यासाठी सज्ज आहेत. मात्र त्यांना मतदार वाव देतील का, हे पाहण्यासाठी आपल्याला 2 तारखेचं मतदान आणि 3 तारखेचा निकाल पाहण्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही पाहत राहावाच लोकशाहीचा.